इसापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी आणि संगम चिंचोली गावांना पुराचा वेढा पडला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बोटीच्या सहाय्याने ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, आपण बघतोय की आता बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय, काय माहिती देशील याबद्दल सविस्तर? यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार आहे आणि इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून या धरणाचं पाणी हे पैनगंगा नदीपात्रात सोडत असल्याने पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, परंतु उमरखेड तालुक्यातील पळशी आणि चिंचोली संगम या 2 गावांना पूर्णतः वेढा या पाण्याने घातला असल्यामुळे आता प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहे। कालपासूनच नागरिक गावांमध्ये अडकून पडलेले आहे। अनेक महिला आणि आजारी रुग्ण देखील गावामध्ये आहे, त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे पथक हे गावामध्ये शिरलेले आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न हे पथकामार्फत सुरू आहे। सोबतच उमरखेड तालुक्यातील भांबरखेडा असेल, शेंबाळ पिंपरी, मुळावा, जातपूर, झाडगाव हे पुसद तालुक्यातील काही गाव आहे, इथे देखील पाण्याचा वेढा आहे। मुख्यत्वे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लाखो हेक्टर शेती ही पाण्याखाली आली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे। अगदी या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद श्रीकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ही दृश्य आपण बघतोय, धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे बचाव कार्य सुद्धा युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे।